गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू आवर ब्लॉग. येस. सो आज संडे आहे आणि आज आमचा आज सच काही प्लॅन नाही आहे कारण आम्ही कालच आलो स्टेकेशनवरून आणि आम्ही खूप टायर्ड आहोत कारण आम्ही जिम पण केली. तर आम्ही विचार केला आज चिल डे ठेवूया आणि त्याच्यासाठी आज आम्ही बनवतो आहोत ब्रेकफास्ट अवाकाडो टोस्ट. आय थिंक हेल्दी आहे आणि विथ सार्डो. आम्ही नॉर्मल ब्रेड नाही मागवला आहे आणि तो पण आम्ही एक स्लाइसच खाऊ सार्डोचा पण. तर येस चला विथ अनियन टोमॅटो अँड लेमन. येस तर चला बनवूया आपण आपला ब्रेकफास्ट. मी तोपर्यंत पॅन गरम करतो आणि ब्रेड गरम करतो. मी तोपर्यंत ब्रेड टोस्ट करत असतो. सॉरी ब्रेड टोस्ट करतो. माय बॅड. ब्रेड टोस्ट. थोडा इंग्लिशचा आमचा प्रॉब्लेम आहे. इंग्लिश मीडियम असून इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. ओके प्रॉब्लेम आहे. सॉरी माय बॅड. ब्रेड टोस्ट करतोय आम्ही आता. सो यात काही रॉकेट सायन्स नाही आहे. हे फक्त अवाकाडो पील करून आपण अनियन आणि टोमॅटोज टाकणार आहोत आणि लेमन ज्यूस. पण हे खूप टेस्टी लागतं. आपण थोडं मॅश करून घेऊया. ते थोडंसं हार्ड आहे आणि आपण याला चॉपिंग पण करूया साईड बाय साईड. मला प्रत्येक कामानंतर हात धुवायची सवय आहे. क्रीमी झालेला आहे. हा बोलला होता मी पॅन गरम करून ब्रेड टोस्ट करेन आणि हा इकडे येऊन चॉपिंग करतोय. कारण की ब्रेड टोस्ट करायला थोडं क्रिस्पी खायचं असतं मला. सो ते नंतर करायला, नाहीतर ब्रेड सॉगी होऊन जातो. पण ब्रेड टोस्टला वेळ लागतो. सो हे असंच असतं नेहमी की मी करतो एक आणि करणार वेगळं असं आहे. मी बोललो मी हेल्प करतो. ब्रेड टोस्ट मी करते फायनली. तू दिसत नाही तिकडे. ब्रेड टोस्ट मी करते आहे. तुम्हाला दिसतच नसेल. हे असं थोडंसं. सायमल्टेनियसली आमचा ब्रेड पण इकडे टोस्ट होतो आहे, जो मी टोस्ट करायला ठेवला आहे मगासपासून. Wait a minute. Who are you? अभी झूठ नहीं बोल सकते तुम. You are on camera. सब दिखता है. तुम्हाला तर आमच्या मेन आर्ग्युमेंटचं रिझन हवं काय की काय होतात आमच्यामध्ये मेजरली कोणत्या रिझनवरून होतात. याच्यात ब्लॅक पेपर आता ऍड होत आहे आणि सॉल्ट. सो हे आम्हाला आवडतं खायला. कालचा ब्लॉग पण तुम्ही जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये आम्ही ब्रेकफास्टमध्ये स्पेसिफिकली वी हॅड ऑर्डर्ड फॉर ॲव्होकाडो टोस्ट. बट ते खूप खूप मस्त होतं. Yes. कारण ते अवाकाडो क्वालिटी एकदम क्रीमी आणि सॉफ्ट आणि त्याच्यामध्ये हे सगळं काहीच नव्हतं. त्याच्यामध्ये नॉर्मल त्यांनी पीसेस मध्ये कट केले होते आणि फक्त वरून ऑलिव्ह ऑइल, सॉल्ट, ऑलिव्ह ऑइल आणि पेपर टाकलेलं आहे. बट ते त्यांचं आय थिंक एव्हरी हॉटेल हॅज देअर ओन प्रोक्युअरमेंटचं वेगळं वेगळं असतं त्यांचं. सो ती क्वालिटी जे त्यांनी अवाकाडोची प्रोक्युअर केलेली वॉज सो गुड अँड सो टेस्टी की म्हणजे ते खायला प्लेन असून पण एवढं छान वाटत होतं. हे अनियन टोमॅटो
हे सगळं तर काही टाकलेलंच नव्हतं त्याच्यामध्ये, फक्त ऑलिव्ह ऑइल वरून थोडंसं ड्रिझल केलेलं आणि हे केलेलं त्याला असंच कट करून पीसेस करून ब्रेडवरती ठेवून मला दिलेलं. सो दिस इज रेडी. आम्ही आज ब्लॅक कॉफी पिणार आहोत, बट ही कॉफी सिंगापूरवरून आम्ही आणलेली आहे आणि खूप मस्त आहे ही कॉफी. म्हणजे ब्लॅक कॉफी असून पण खूप मस्त टेस्टी लागते. कधी कधी आम्ही पितो. त्याच्यासाठी आम्ही कॉफी आणली, त्याच्यानंतर आम्ही कॉफी मेकर घेतलाय स्पेशली त्या कॉफीसाठी. आणि मी पण आधी नाही प्यायचो ब्लॅक कॉफी, बट देन ही कॉफी जेव्हा मी सिंगापूरला प्यायलो ती मला एवढी आवडलेली दॅट वी हॅड टू बाय द कॉफी पावडर. Guys, if you want to know how we make our coffee, please let us know in comments. Next time तुमच्यासाठी एक स्पेसिफिकली कॉफी सेशन आम्ही ठेवू. ज्याच्यामध्ये आम्ही फक्त कॉफी कसं बनवतो ते दाखवू आम्ही तुम्हाला. आम्ही फक्त कॉफी आणि पाणी टाकायची मेहनत करतो, बाकी सगळं काम ते मशीन ऑटोमॅटिकली करून टाकतं. सो हे आमचं नवीन घर आहे, अजून लागलं नाही आहे नीट व्यवस्थित. ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. काही एवढं फॅन्सी नाही आहे, सिम्पलच आहे, बट स्टिल छान आहे, होमली आहे एकदम. काही आम्ही मिक्सर मध्ये कॉफी बनवतो. ऍक्च्युली एका स्विच मध्ये आम्ही ते एक्सटेंडर लावलंय, त्याच्यामुळे सगळे प्लग्स त्याला कनेक्टेड आहेत. आणि त्या प्लग मध्ये, त्या एक्सटेंडर मध्ये कॉफी मशीनचं प्लग सोडून सगळे प्लग आहे. ओके गाईस, आमचा ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे. हे 2 माझ्यासाठी आहेत, तो एक सिंगल तिच्यासाठी आहे. ॲवोकाडो टोस्ट विथ ब्लॅक कॉफी. येस. सो चला. सो ह्याला खूप मेहनत लागलेली आहे. आयडियली ब्लॅक कॉफीला खूप मेहनत जाते गाईज. इफ यू नो यू नो. ओके, बाय बाय, सी यू लेटर. आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि एन्जॉय करतो. सो आम्ही रेडी झालो आहोत. तर आमचा आज ॲक्सच काही प्लॅन नव्हता, पण आम्हाला अचानक आठवलं की आज पौर्णिमा आहे, तर एव्हरी मंथ पौर्णिमेला आम्ही देवीच्या मंदिरात जातो का, किंवा कोणाला माहिती नसेल त्यांना सांगतो की आज फुल मून आहे, तर आज मून त्याच्या ब्राईटेस्ट फॉर्ममध्ये असतो. सो असं मानलं जातं की आजची एनर्जी खूप पॉझिटिव्ह असते आणि खूप मंदिरामध्ये पीसफुल वाटतं आम्हाला इन जनरल गेल्यानंतरच. सो म्हणजे असं बोललात की जर आजच्या दिवशी तुम्ही जाऊन देवीचं दर्शन केलं तर तुमचे काही इच्छा असतील तर ते पूर्ण होतात, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते लांब होतात. सो इट गिव्स यू लाईक अ पॉझिटिव्ह एनर्जी. सो म्हणून अशा प्रकारे मग आम्ही दर महिन्याला. हो, आणि इन जनरल हा दिवस, पौर्णिमेचा दिवस खूप ऑस्पिशियस मानला जातो. तर ते आम्ही न चुकता एव्हरी मंथ करतो. तर आता जातोय आम्ही मंदिरामध्ये. तुम्हाला दाखवतो थोडंसं जमलं तर. येस. ओके. काय भेटलंय तुम्हाला? वाव, देवीचा प्रसाद मिळाला. देवी प्रसन्न झालेत वाटतं. हो, दर्शन खूप छान झालं आमचं, कारण आता गर्दी नव्हती, आम्ही लवकर गेलो होतो. सो आम्ही सप्तशृंगी देवीच्या मंदिरात गेलो होतो. सो एव्हरी मंथ आम्ही तिकडेच जातो. म्हणजे लग्नानंतर पासूनच? हो, तर माझ्या लग्नाच्या आधी सप्तशृंगी देवीचं एवढं काही नव्हतं, बिकॉज माझ्या फॅमिलीमध्ये तुळजाभवानी कुलदैवत आहे, तर तिलाच मानतात.
पण लग्नानंतर मग आम्ही सप्तशृंगी देवीच्या मंदिरात गेलो होतो, कारण ह्याच्या फॅमिली साईडने मानतात. तर मग आमची ग्रामदैवत आहे हां, बेसिकली. सो मग आम्ही वणीला गेलो आणि त्यानंतरपासूनच मला पण खूप पॉझिटिव्ह वाटायला लागलं त्या मंदिरामध्ये जाऊन. म्हणजे असं बोललात की ते जागरूक स्थान आहे अँड इट इज वन ऑफ द शक्तिपीठ. जर कोणाला माहिती असेल जे व्लॉग बघतात की शक्तिपीठ काय आहे, तर इट इज वन ऑफ द शक्तिपीठ, म्हणून तिकडे खूप असं पॉझिटिव्ह, हां, म्हणजे तिकडची एनर्जी खूप आम्हाला फील होते. खूप स्ट्रॉंग प्रेझेन्स आहे त्या देवीचा. तर मग आम्ही एव्हरी मंथ जातो तिकडे दर्शनासाठी आणि छान वाटतं आम्हाला, म्हणजे पॉझिटिव्ह वाटतं. तर त्याच्यामुळे मग आम्ही न चुकता जातो. सो आता आम्ही जाणार आहोत माझ्या मम्मीकडे, तर तिकडे मोस्टली जाऊन चिल्लच करू. त्या आमच्या घरापासून ॲक्च्युली 10 मिनिटावरतीच आहे. तर मग तिकडे जाऊ आणि बघू, जर कुठे बाहेर गेलो तर तुम्हाला आम्ही सांगूच. नवीन मेंबर्स पण आज इंट्रोड्यूस करतो. हो, जमलं तर करू इंट्रोड्यूस पण. बट येस, सो बघूया पुढे काय होत आहे. ओके, भेटूया. तर आम्ही घरी गेलो होतो, पण घरी थोडाच वेळ होतो, काही आम्ही व्लॉग नाही केला. आता आम्ही द वॉक हिरानंदानी इस्टेटमध्ये आलो आहोत, जे आमच्या घरापासून हार्डली 5 मिनिट्सवर आहे. तर इकडे एव्हरी वीकेंड, दॅट इज फ्रायडे, सॅटर्डे, संडे फ्ली मार्केट असतं. तर क्लोथ्स, ज्वेलरी हे सगळं इकडे मिळतं. प्लस इकडे खायला पण खूप सगळे ऑप्शन्स आहेत. तर आम्ही बघू, खाणार तर काही नाही, फक्त एक्सप्लोअर करू की काय घ्यायचं आहे का, की काय आवडतं आहे का, तर ते घेऊ. हा चांगला आहे. नाही हां, हे हे बघा फुल मून, जे आम्ही तुम्हाला सांगत होतो. छान. सो आम्ही आता आलो आहोत वॉक करायला. येस, द वॉक वरून वॉकमध्ये थोडा टाइमपास केला आणि Yes. आम्ही आलो आता वॉक करायला, कारण आम्हाला स्किप नाही करायचं होतं आजचं, त्याच्यामुळे. आणि आमचं 2 दिवस भरपूर मज्जा करून झाली आहे, बाहेरचं खाऊन सगळं खाऊन झालंय. तर आम्हाला परत ट्रॅकवरती यायचं आहे आणि म्हणून मग आम्ही आज संडे बिंज वगैरे काही नाही केलंय. आम्ही हेल्दी ब्रेकफास्ट केलं, दुपारी पण आम्ही प्रोटीनच घेतलं आणि संध्याकाळी पण आम्ही काहीतरी लाईटच खाऊ. येस. सो बट आम्ही युजली करतो, म्हणजे संडेजला जेव्हा, म्हणजे आम्ही रेग्युलरली संडेजला पण डाएट फूड खातो असं नाही आहे. आम्ही कधी कधी चीट मील्स पण करतो जेव्हा असं काही मन झालं. हां, बट वी मोस्टली, म्हणजे असं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही शुगर अवॉइड करावं आहे. सो जे आम्ही एकदम म्हणजे रेग्युलसली करतो, शुगर आणि तिला आय मीन तिला मिल्कसुद्धा अवॉइड करायला सांगितलं. सो शी इज ऑप्टेड फॉर अल्मंड मिल्क. आणि मी म्हणजे माझं पण असं मिल्क आता कट डाऊनच झालेलं आहे ऑलमोस्ट, आणि अल्मंड मिल्क ॲक्च्युली टेस्टी वाटतं. सो वी डू हॅव दॅट ऑल्सो विथ आणि हां, मी म्हणजे प्रोटीन पण घ्यायला चालू केलेलं आहे आता. सो मोस्टली आमचं प्रोटीन इंटेक्स थ्रू नॉनव्हेज फूड असतं ऑन नॉनव्हेज डेज, अँड वेन वी डोंट ईट नॉनव्हेज ऑन अ फ्यू डेज, तर आम्ही मग तेव्हा पनीर आणि प्रोटीन पावडर हे सगळं मग आम्ही ऑप्ट करतो. सो या आता 2 दिवस तर आम्ही प्रोटीन पावडर तर घेतली नाही, प्रोटीन खाल्लं नाही, चीट मील्स खाल्ले नुसते खूप सगळे काय अँड बट ॲक्च्युली आम्ही हां, बट म्हणजे असं एक्सेसमध्ये नाही खाल्लं, बट व्हरायटी आम्ही खाल्ली ॲक्च्युली. कारण की जसं लास्ट ब्लॉग वाटतं थोडं की आपण खाल्लंय आणि काही एक्सरसाइज नाही केली. correct. सो त्याच्यामुळे आज आम्ही नाही खाल्लंय काही, संडे असून पण अँड वी विल ऑल्सो ट्राय की डिनरमध्ये थोडंसं लाईट खावं, विच आय डोंट थिंक शुड बी पॉसिबल, कारण की आम्ही आज मम्मीकडे जातोय जेवायला. तर तिकडे गेल्यानंतर माहित नाही काय होईल, काय असणार. म्हणून आम्ही वॉक करतोय की बाबा ते जरी काही खाल्ले कार्ब्स वगैरे तर ते बॅलन्स आउट होऊन जाईल. करेक्ट. सो आता आम्ही वॉक सो आता करतो. वॉक करतो आणि मग लवकर घरी जातो. भरपूर उशीर पण झाला आहे आणि मग लवकर जेवून मग घरी जाऊ. उद्या परत ऑफिस आहे. येस. बाय द वे, आम्ही एक गोष्ट सांगायचं विसरलो. आम्ही मागचे 2 व्हिडिओज जे शूट केले आणि त्यात आम्ही एडिट करताना हे गोष्ट नोटीस केली की जर आजूबाजूला नॉईस असेल तर आमचा आवाज थोडा कमी ऐकायला येतो किंवा आम्ही हळू बोलतो तरी मग तो जास्त क्लिअर येतो. तर ते डिफिकल्ट होतं थोडंसं ऐकण्यासाठी. सो फॉर दॅट आम्ही माईक सर्च करत होतो.
माईक सर्च करत होतो आणि आम्हाला रिझनेबल हवं होतं, कारण की आत्ता कुठे आम्ही स्टार्ट केले आणि आम्हाला एवढं इन्व्हेस्ट करणं पॉसिबल नाही आहे 8-10 हजार. तर म्हणून आम्ही सर्च करता करता आम्हाला हा डिजिटेक ब्रँड दिसला आणि ह्याचे रिव्ह्यूज पण चांगले होते ॲमेझॉनवरती आणि हा खूप रिझनेबल आहे. तर आम्ही विचार केला की ऑर्डर करू. आणि आणि- खूप स्लीक आहे, हो, म्हणजे एकदम खूप तुम्ही sleek आहे, बघाल म्हणजे तर दोघांना एकदम छोटासा एक साईडला Convenient झालेला आहे आणि आहे. कन्व्हिनियंट आहे खूप, म्हणजे असं एकदम हेवी ते कॅरी करायची गरज नाही हा की तुम्हाला पण त्याचा त्रास आणि मग ते ठेवायला पण त्रास. दिस इज ऑल्सो व्हेरी स्लीक अँड कॉम्पॅक्ट. आणि मग आजच ऑर्डर केलं आम्ही दुपारी आणि संध्याकाळी आलं पण. येस. सो आम्ही विचार केला की वाय नॉट आपण वॉक करताना ट्राय करू, बिकॉज तिकडे खूप आवाज असतो आजूबाजूला. मग जर हे वर्क केलं ह्या सिच्युएशनमध्ये तर मग चांगलं आहे. येस, सो इट विल बी अ गुड इन्व्हेस्टमेंट फॉर अस. दॅट्स राईट. अँड आय होप की ते काम करेल चांगलं. ते आता कळेलच सो या आम्हाला. लेट अस नो, जर edit तुम्ही आमचे करताना. जुने व्लॉग्स बघितले असतात आणि जर तुम्ही हा पण आता व्लॉग बघताय तर So- जर काही डिफरन्स तुम्हाला वाटत असेल येस, तर तुम्ही तर- आम्हाला सांगा येस, नक्की. कमेंट्स मध्ये आम्हाला सांगा. ओके, हे सांगायचं होतं. येस. आता आम्ही वॉक करतो परत. ओके, बाय. सो गाईस, अशा प्रकारे आमचा दिवस संपलेला आहे आणि आता आम्ही झोपायला चाललो आहे. हो, आणि आज पण आम्हाला लेट झाला आहे झोपायला, कारण आम्ही वॉक केल्यानंतर मम्मीकडे जेवायला गेलो होतो. जेवण तर आवरलं होतं लवकरच, पण मग आम्ही मूवी बघत बसलो आणि तिकडे आम्हाला लेट झाला आणि मग आम्हाला रिअलाईज झालं की उद्या मंडे आहे आणि उद्या ऑफिस आहे. मग आम्ही आलो आहे घरी, आवरलं सगळं आणि मग आता झोपतोय. तर हा असा होता आजचा आमचा दिवस. आम्ही बोललो काय करणार नाही, पण आम्ही केल्या थोड्याफार गोष्टी ज्या तुमच्यासोबत आम्ही शेअर केल्यात. सो येस, प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा. येस, आणि जर तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर प्लीज आम्हाला सांगा. येस, आणि असंच कीप सपोर्टिंग येस. and don't forget to click the bell icon also. and yes, मग भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर उद्या काही मंडेला करता आलं तर आम्ही करू, बघू कसं काय होतंय ते तुम्हाला आम्ही सांगूच. फॉर शुअर. फॉर नाव, गुड नाईट. गुड नाईट, बाय बाय.